सांगलीच्या विटा येथील शासकीय निवासी शाळेतल्या 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि काल रात्रीच्या सुमारास मुलांना जेवण देण्यात आलं होतं आणि या देण्यात आलेल्या जेवणामधून ही विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। आज सकाळपासून मुलांना मळमळ, जुलाब, पोटदुखी आणि अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यानंतर तातडीने प्रकृती बिघडलेल्या मुलांना विट्याच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल सुद्धा करण्यात आलाय। या सगळ्या विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि मुलांना रात्री मांसाहार देण्यात आलेला होता असं कळतंय। हा मांसाहार दिल्यावर मुलांनी दूध सुद्धा पिलाय, त्यामुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। बातमी पाहतोय सांगलीमधून आणि ज्या लहान मुलांवर उपचार सुरू आहेत, विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत, तीही दृश्य। सकाळी 11 वाजताच्या दरम्यान शासकीय निवासी शाळेतील मुलं लूज मोशन म्हणून कंप्लेंट घेऊन आली होती, पण जर आपल्याला शंका आल्यामुळे आपण त्यांना ॲडमिट केली। तोपर्यंत आपल्याकडे जवळजवळ 20 ते 22 मुलांचा लॉट आलेला आहे। सगळ्यांची एकच तक्रार होती की पोटात दुखतंय आणि संडास उलटीचा त्रास चालू झालेला आहे, रात्री 2-3 वाजल्यापासून झालेला आहे। त्यातले 2 मुलं जरा जास्त डिहायड्रेट होते, त्यांना आपण ट्रीटमेंट घेतलेली आहे। सर्व मुलांना आपण IV कनेक्ट केलेलं आहे।